त्यांना विनम्र अभिवादन करून जाऊया मॅचच्या दिशेने। आज स्पर्धेची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल। तन्मय 11 हनुमान नारपोली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करताना राजा राणी गोट या दोन टीम दरम्यान पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते। चला 5 षटकाचा सामना आहे। पहिले 4 षटके तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवायचे आहेत। तुम्ही अतिरिक्त वेळ घ्याल तर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये 5व्या षटकामध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल। याच्याकडे लक्ष असलेला टाइम अलर्ट केला जाईल। पहा पंच देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऑन करतील। आम्ही देखील इथून तुम्हाला टाइम अलर्ट करू। यस सर, टाइम पहिला चेंडू फेकायच्या वेळेस आम्ही टाइम तुम्हाला इथून सांगू। तर आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो प्रशांत फडके डोंगरेचा पाडा, सत्यपानजी काकडे सर आपल्याला पाहायला मिळतील, तसेच सुनील तांडेल सर बेलवली। आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली। चांगलं क्लॅरिटी क्वालिटी आणि अगदी दमदार कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळेल। मॅच ऑन, लेट्स प्ले। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। 7:54 झालेले आहेत। लेट्स प्ले, मॅच ऑन। पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू घेऊन काढायचा होता। मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, धावचीची संधी आणि इथे मात्र झेलची देखील संधी होती। दोन संधी मात्र एकाच चेंडूवरती प्राप्त झाल्या होत्या आणि तिथून मात्र चुकी करत असताना फिल्डिंग मध्ये राजा राणी घोट टीम। धावसंख्या 1 अकाउंट ओपन केले जाते। बॅटिंग करत असताना तन्मय 11 हनुमान नारपोली संघाचा पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा होता। मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात, तिथे मात्र झेल सोडली जाते। रनआउटची देखील संधी मिळाली होती, तिथून मात्र चुकी करत असताना गोलंदाजी करत असताना राजा राणी घोट संघ आपण पाहतो फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळतील। दुसरा चेंडू टाकण्याचे गोलंदाज आपण पाहू शकाल सुनील सालुंके। इथे देखील पहा हलक्या हाताने चेंडू फक्त ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चुकी होते, चुकीला माफी नाही। चेंडू जातोय सरळ, वन बाउन्स ओव्हर दी लाईन, येतोय चौकार। गेले जिंकाया तर आदरणीय संजयजी कडू आणि संकेत कडू यांचं शुभ आगमन। यावा आपण अतिथी मंचावर आपलं सरचे स्वागत। ओव्हर द विकेट इथे देखील त्याच प्रकारे कॉपी बुक स्टाईलने चेंडू फटका सजवायचा होता, पण तो बॅट अँड बॉल मध्ये चांगला संपर्क नाही। आर्यन पाटील च्या बॅटमधून आपण पहिल्या चेंडूवर चौकार जरूर पाहिला। 4 धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल। टोटल 5 धाबा धाबा फलकावरती। आजच्या रात्रीमध्ये खरं तर आपण पाहू शकाल स्कोररची भूमिका आशिष मॅन फ्रॉम करड खरं तर आमच्या समवेत जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीने स्वागत करू। इथे देखील एज लागली होती की काय, ब्रश झाला होता का खरं तर बॅटला, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील। लाऊड फील केली होती, तिथे मात्र यष्टी रक्षकाने तो झेल खाली सोडलाय, जमिनीला दान केलाय, तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती। लगातार 2 चेंडू इथे डॉट फेकले जात आहेत। सुनील कमालीचं षटक हतलत असताना आपण पाहतो। एक चेंडू इथून डॉट काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक आदरणीय विश्रामजी पाटील साहेबांच्या माध्यमातून। इथे देखील पहा शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये कतर चेंडू जातोय। 2 धाबा इथून कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथं केला जाईल आणि 2 धाबा इथे सहजरित्या पूर्ण केले जात आहेत। 2 धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे टोटल 7 धाबा धाबा फलकावरती। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि आर्यन पाटील अशी सलामीची जोडी सज्ज झाली। बॅटिंग करत असताना नारपोली टीम कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील सालुंके मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन आलाय। यावेळी बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला होता, परंतु तिथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाही। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू डॉट केला जातोय। अशा रीतीने पहिल्या षटकाची होईल समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा बॅटिंग करत असताना तन्मय 11 हनुमान नारपोली संघ जाऊन पोहोचला बिनबाद 7 या आकड्यावरती।
अखेरीस टोटल धाव फलकावर धावा तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली जाऊन पोचलाय 7 या आकडेवरती. तर आदरणीय अक्षयजी पाडेकर यांचं शुभागमन होतं. यावं आपण अतिथी मंचावर आपलं सरचे स्वागत. अक्षय पाटेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो सामनावीरच्या ट्रॉफी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केला, त्यांचा मी शतशः आभार व्यक्त करू. यावं आपण अतिथी मंचावर आपलं सरचे स्वागत. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आज स्पर्धेची आपण पाहतो तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील पहिला सामना स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहू शकाल रोहन मस्कर आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम नारपोली संघाची. पहिल्या चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉट थर्डमॅनला खेळाडूला बीट करून मारण्याचा प्रयत्न असफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती. इथे तेच तर गतीमध्ये बीट केलाय. चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त गती कधीतरी चेंडूवरती आढळली, त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कोणताच संपर्क नाही. खरं तर बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला, परंतु आधीच बॅट फिरवून खरं तर फलंदाज गेला होता, त्यामुळे हा बॉल डॉट असेल. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. तर अजून एक डॉट चेंडू फेकला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज विश्रामजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. इथे फुल टॉच चेंडू ऑन साइडला भिरकवलाय मिड विकेट क्षेत्रखाली आणि तिथून मात्र अगदी कमालीचा जेल घेतलाय. सेफ फॅन्स विकेटचा पतन. पहिला दे धक्का बॅटिंग करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाला. डोंगराव मुजबा देवीनी ठाण मांडीला चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. थँक्स डीजे मास्टर. इथे आपण पाहतो संपूर्ण आमदार प्राप्ती लाईव्ह आमच्या प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण इथे या स्पर्धेचा आनंद घेत आहोत आणि आस्थागत निश्चित स्वरूपात प्राप्ती लाईव्हचं 95,000 सबस्क्राईबचा पल्ला त्यांनी गाठलेला पूर्ण केलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर 96,000चा पल्ला 1 लाखाचा जर पल्ला त्यांनी जर पूर्ण इथे या स्पर्धेत झाला तर निश्चित स्वरूपात पुढील वर्षी रोशन साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा या मैदानावर आपल्या भेटीसाठी येईल. आणि त्या स्पर्धेमध्ये प्राप्ती लाईव्ह आपल्या संपूर्ण लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून विनामूल्य सेवा आमचे मित्र जितू गोंधली यांच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली जाणार आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. यस क्या बात है. अगदी प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो चांगली क्लॅरिटी क्वालिटी. जर लाईव्ह आपण प्रेक्षेपण पाहत असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला आपण विसरू नका, कारण त्याला मात्र पैसे लागत नाहीत. तिथून मात्र आपण पाहतो 95,000 खरं तर सबस्क्राईब पूर्ण झालेत, तर 96,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. इथून मात्र चौकार ठोकलाय बॅट्समन नरेंद्र या फलंदाजाने. तर नरेंद्र मस्कर आपण पाहतो फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. चौकार ठोकलाय. चौकाराच्या साहाय्याने धाव फलक पुढे टोटल धावा फलकावरती 11 धावा फलकावरती आपण पाहतो. आज समालोचन कक्षामध्ये आपण पाहतो आमचे गुरुवर्य महागुरु सर तसेच लहू फडके खेरणे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा आवाज खरं तर ऐकायला मिळेल आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. एक चौकार जरूर आला बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. अतिशय दमदार स्ट्रोक सजवला होता फलंदाज नरेंद्रने आणि तिथून मात्र कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी मार्कवर प्रणय पाटीलला आपण पाहतो दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे मात्र बॅट स्विंग चांगला, बॅटची एज हलकीशी आणि तिथून मात्र कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीमला.
एवढे जे सुमधुर गीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सुमधुर गीत आपण डीजे आदू यांच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर प्रेक्षकांची मनं खरं तर गेले 3 रात्रीमध्ये त्यांनी जिंकलेत. अतिशय दमदार डीजे आपण पाहतो. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा आता लागले, त्या म्हणजे टोटल आपण पाहतो 11 धावा. आता तिसरं षटक प्रगतीपथावर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील सालुंके वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे देखील पहा दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग भरपूर होता. लॉंग लेग रिझर मध्ये कोणताही खेळाडू नाही तिथे. चेंडू जातोय सरळ गरंगळत अगदी सीमारेषा पार येतोय बॅट्समन की ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय दशरथ जयराम पाडेकर यांची अविस्मरणीय आठवण म्हणून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि त्यांच्या वतीने इथे सामनावीर हे गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल अक्षय आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तिसऱ्या षटकाची सुरुवात अतिशय दमदार राहिली. चौकार जरूर आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चेंडू डॉट फेकला जातोय. सुनील सालुंके एक धाव जरूर येते. सुनील सालुंके आपण गोलंदाजी मार्कवर पाहतो. टोटल एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल 16 धावा धावा फलकावरती. इथून मात्र नारपोली टीमला विचार करावा लागेल इथून जलद गतीने धावा कशा येतील, कारण धावा संख्या 5 षटकाचा सामना आणि धावा फलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा लागलेत. गोलंदाजी मार्कवर सुनील सालुंकेला आपण पाहतो. दुसरं षटक आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून मात्र फलंदाजाला गोलंदाजीचं मेरिट नुसार जरूर फलंदाजी करावी लागेल. टोटल 16 धावा धावा फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अभिजित मोरे. कशा प्रकारे बॅटिंग राहील. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलाय. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच करून चेंडू आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. अगदी यष्टीच्या अगदी वरून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. यामुळे हा चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या स्थिर. टोटल धावा धावा फलकावरती 16 धावा 2 बाद अशा स्थितीमध्ये आपण पाहतो टीम नारपोली संघाला. इथून जलद गतीने धावा कराव्या लागतील. 5 षटक सामना. 5 षटकामध्ये कमीत कमी 45-50 धावा एक फायटिंग स्कोर जरूर उभारावा लागेल. क्या बात आहे. ते सर्राट गोलंदाजी अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बुंद्यामध्ये हा चेंडू विसवण्याचा प्रयत्न गोलंदाज सुनील सालुंकेचा राहिलाय. एक दमदार गोलंदाज आपण पाहतो टीम नारपोली संघ. आता एखादा जर डॉट चेंडू आला, 2 चेंडू लगातार डॉट फेकलेत, अजून एखादा चेंडू डॉट आला तर आदरणीय विश्रामजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते मात्र फुल टॉस होता. ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 17 धावा धावा फलकावरती. मोठे पटके मारण्यासाठी खरं तर प्रयत्न करत आहेत फलंदाज, परंतु यश मात्र इथून प्राप्त होत नाहीये. मोठे पटके मारावे लागतील. धाव संख्येला आकार देण्याचं काम इथून 2 फलंदाजांना करावं लागेल. अभिजित मोरे आणि आर्यन पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन पाटील आता मात्र इथे थांबणार नाहीये. अगदी चेंडू जातोय हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमाल झेलसाठी बघा सिमेरेसेच्या बाहेर प्रेक्षकांसाठी आयुवा झेलसाठी विकास हरिचंद्र भंडारी चिंद्रन यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यानंतरची लढत असणार आहे. एका बाजूला पाहणार आहोत धाकटी दुई क्रिकेट संघाचे संगनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पेठाली. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 23 2 बाद
अशी अवस्था आपण पाहतो. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाची शेवट गोड केला. शेवटच्या चेंडूवर बॅट्समन आर्यन पाटील टोकला षटकार. अतिशय दमदार चेंडू खरं तर हतल होता. सुनील सालुंकेले खोदून काढला आणि अगदी काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये चेंडूला फेकून दिलं. उंची जास्त होती, एलिव्हेशन देखील प्रॉपर पाहायला मिळालं. षटकार करता तो चेंडू गेला. 6 धावेच्या मदतीनं इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. चेंद्रन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर अर्थात आयोजक पनवेल तालुका अनुसूचित जाती जमाती भारतीय जनता पार्टी मोर्चाचे सरचिटणीस नरेश सोनावणे साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत अनंतकडू माजी उपसरपंच चिंद्रण यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्तपारायण श्री यशवंत कदम आणि त्यांच्या समवेत प्रकाश घरत आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये परण 4G मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. टोटल धाबा फलकावरती लागले त्या म्हणजे 23 धाबा. क्या बात है. इथे मात्र प्रॉपर टाइमिंग, स्वीट साउंड, मिडल ऑफ द बैट, गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रनों के लिए. बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. रनआउटच्या स्वरूपात खरं तर विकेट जरूर आले. धाबा कंप्लीट केल्या त्या म्हणजे टोटल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 33 धाबा फलकावरती लागले. 64 षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो परणला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंगसाठी अभिषेक मोरे फलंदाजीसाठी दाखल झालाय. अभिषेक मोरे कशा प्रकारे इथून बॅटिंग करेल देखील पाहणं महत्वपूर्ण. उर्वरित काही चेंडू शिल्लक. राऊंड द विकेट, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लेट कट, वेट अँड ऑफचा फटका इथून सजवला जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलं. अगदी लॉंग चेस होता फिल्डरने, तिथून मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फिल्डिंग, एफर्ट्स मात्र लाजवाब राहिले. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल सुमित पाटील या खेळाडूचा आपण पाहतो. लाईव्हला चेक केलं जाईल. अगदी आम्ही स्लो मोशन मध्ये पाहतोय प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. यस, अगदी लाईनला टच केलाय पाय, त्यामुळे येतोय हा चौकार. 4 रन.
सन्माननीय एकनाथ शेठ मुंबईकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावर. यस पंचांचा बोट आकाशाकडे, विकेटचं पतन. फलंदाजीतून परत आर्यन पाटील. आज बांबू शेठ मुंबईकर साहेबांचं इथं शुभागमन होते. मंचावरती अगदी आपण पाहतो आपलं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करत आहोत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लपेश तिघे मराठी समालोचक मोरबे आपलं हार्दिक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. आज तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील नारपोली विपक्ष राजाराणी घोट या दोन टीम दरम्यान हा सामना आपण पाहतोय. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड फील केली, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीनं षटक समाप्तीचा पंचांचा निर्णय येतोय. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 37 धावा 4 बाद. तरी ते सन्माननीय एक साइड बघा कंपनीतील एक साइड बॅटरी कंपनीतील कामगार क्षेत्राची एक निगडीत असणारे सन्माननीय दिलीप शेठ पाटील चिंद्रण यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय दिलीप पाटील आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तर 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 4 बाद. टोटल धावा लागले त्या म्हणजे 37. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. देऊया डीजे मास्टरला एक संधी. तर 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 37. 4 बाद अशी अवस्था आपण पाहतो. बॅटिंग करत असताना तन्मय 11चे हनुमान मसोबा नारपोली संघाने टॉस गमावला होता. बॅटिंग करता त्यांच्या वाट्याला आली आणि धाव फलकावर धावा मी म्हणेल चांगल्या जोडल्या गेल्यात. कारण धावा पहिल्या 2 षटकामध्ये फार कमी आल्या होत्या. तिथून मात्र मॅचने युटर्न घेतला. चांगली बॅटिंग केली आर्यन पाटील आणि अभिजित मोरेनं. पार्टनरशिप बिल्ड केल्याने त्यामुळं धावसंख्येला थोडंसं आकार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. आता शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पप्पू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचे पहिला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न. लेजर चेंडू इथे हतलला जातोय. पहिला चेंडू प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. हा चेंडू डॉट फेकला जातोय. उर्वरित 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये प्रहार करणं तेवढंच गरजेचं राहील टीम बॅटिंग करत असताना नारपोली संघाकडून. यावेळी फुलटॉस चेंडू आक्रमण केलंय. बॅटिंग करत असताना चेंडू जाईल सरळ वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत फलंदाज अभिजित मोरेच्या बॅट मधून तडाखा येतोय. षटकार. षटकाराच्या साह्यानं धाव फलक फ्लाय होते. टोटल 43 धावा धाव फलकावरती लागलेत. पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर मात्र षटकार टोकलाय. खरं तर बॅट्समन अभिषेक मोरेनं चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथून 43 धावा धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडू अद्याप शिल्लक. यावेळी देखील प्रहार. क्या बात आहे.
प्रॉपर टायमिंग स्वीट साऊंड खरं तर बॅट मधून आला आणि चेंडूला फेकून दिलं. कॉपी बुक स्टाईलने लगावलेला हा लगातारचा दुसरा षटकार. बोलबाला बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. बघा अतिशय सुंदर संगीत आमच्या डीजे मास्टर मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम होते. निश्चित स्वरूपात रुपेश भाई अर्थात बिंदासभाई ठोंबरे खानाव शिवसेना तालुका प्रमुख यांच्या वतीने इथे बाईक मालिकावीरसाठी इथे खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. पेठाली आणि धुळी क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. तर सरपंच नारपोली आपण पाहतो दीपक पाटील साहेब खरं तर प्रयागराजला गेलेत. पॅकर आहेत टीमचे आपण पाहतो खरं तर आदरणीय दीपकजी पाटील. आणि इथे मात्र लेग बिफोर म्हणून पंचांनी खरं तर बाद घोषित केले फलंदाजाला. इथून मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5 अभिषेक मोरे बॅक टू द डगआउट. कार्याची गाथा सांगणारं संगीत आपण ऐकलं आणि त्यासाठी ज्यांच्या नावाने रोशन साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि त्यासाठी त्यांनी या नावासाठी खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीयला द्यावं त्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. राम द विकेट. इथे देखील सुरेश पाटील साठी हा चेंडू टाकला होता. दमदार चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील हा चेंडू डॉट फेकला होता. निर्धाव चेंडू. 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहिले. ते बॅटिंग करत असताना अभिषेक मोरेच्या बॅटमधून त्यानंतर मात्र विकेट जरूर मिळवला गोलंदाज प्रसाद पाटील या गोलंदाजाने. उर्वरित काही चेंडू शिल्लक षटकातले. शेवटचा बॉल शेवट गोड करण्याचा प्रयत्न. कॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. अगदी कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथून 3 धाबा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न केला जातोय आणि 4 धाबा कंप्लीट केल्या जातील का. आणि तिथून मात्र 3 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अशा रीतीने पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा. बॅटिंग करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ 52 धाब्यांवरती पोहोचलाय आणि 53 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय इथून राजाराणी घोट संघासमोर. पेटाली क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ दापटेदुई क्रिकेट संघ तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. अन्यथा आपल्याला इथे दंडित केलं जाणार आहे. भारतीय जनता पार्टी चिंद्रण रोशन साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धा आपण इथे खऱ्या अर्थाने आजमावतो. विश्राम पाटील आंबे क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. चांदण्याच्या डोंगरावर मुसबा देवीनी ठाण मांडीला. चांदण्याच्या डोंगरावर मुसबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. हॅलो. इथे नाणेफेक केली जाणार आहे. आमच्या आयोजक पाहतो इथे सन्माननीय नरेश सोनावणे
माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि सुती जाती जमाती मोर्चाचे सरचिटणीस आहेत सोनवणे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. शिवशक्ती धाकटी दुई विपक्ष महादेव काका 11 शिवांश पेठाली क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल पेठाली क्रिकेट संघ दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निश्चित स्वरूपात या मैदानामध्ये आल्यानंतर स्पर्धेमध्ये काय स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? खूप चांगली स्पर्धा आहे आणि खेळपट्टी पण चांगली दिसते आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे. हा नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनीने कोणता निर्णय स्वीकारणार आहात? फिल्डिंग करू पहिले. शतरक्षक गटाचा निर्णय स्वीकारणार आहात. 2025 जर आपण विचार केला प्रकाश ज्योतातील स्पर्धेचा जर आपण विचार केला तर आजतागत तुमच्या ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघाची परिस्थिती आजतागत कशी राहिलेली आहे कामगिरी? नाईट स्पर्धेचा जाऊन मी 3 ट्रॉफी मारलेल्या आहेत. एकंदरीत म्हणजे तुमचा संघ अतिशय लयमध्ये आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिवशक्ती धाकटी दुई पाहतो त्यांच्या विरोधात 2024-2025 मध्ये कधी तुम्ही आमने सामने आले होते? नाही आलो. प्रथमच सामना नाणेफेक तुम्ही गमावलेला आहे. शिवशक्ती धाकटी दुई क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंगच केली असती आम्ही पण आणि समोरच्या संघाला बॅटिंग करण्याचा चान्स दिला असता. आता उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचं तुमचं मानस असेल? 60+ करण्याचा प्रयत्न असेल. हा भारतीय जनता पार्टी चिंद्रन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व पहिलं आहे आणि या स्पर्धेत तुम्ही घटक झालेला आहात. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर केलं आहे आणि डेला सुद्धा आम्ही खेळलेलो आणि डे पेक्षा ग्राउंड आता म्हणजे चांगलं केलेलं आहे. आता थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ दुसऱ्या राऊंडचा सामना सुद्धा लगेच विनर टू विनर असाच खेळवला जाणार आहे. महादेव काका स्पोर्ट पेटाली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी शिवशक्ती धाकटी दुई क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. बोला गणपती बाप्पा. तर धन्यवाद सर. वळूया मॅचकडे. दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा फेकलाय. अप्रतिम सुरुवात केली आहे. नारपोली संघानं पहिला चेंडू सुरेख फेकला. नारपोली संघ थोड्या उशिराने इथे पोहोचला त्यामुळे त्यांना 2 रनांची पेनल्टी दिली गेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये नारपोली संघानं 52 बनवल्यात. 53 धावेचा टार्गेट आहे. मात्र 2 धावा तिथनं मायनस केल्या जातील. 51 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. राजाराणी घोट या संघाला. गोलंदाज तयार. अभिजित मोरेचा हा बॉल उडवलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी 4 रन. ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत पाटील आणि राहुल पाटील. पहिला चेंडू सुरेख फेकला त्यानंतर प्रतिउत्तर देत असताना प्रशांत पाटीलला आपण पाहिलं. दमदार हिट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्याच्या बॅटमधनं चौकार आलाय. फील्ड मध्ये परिवर्तन आपण पाहतोय. यावेळेस अजून एक तडाका. बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार हिट. 4 रन. जसं सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करत असताना राजाराणी टीम घोटला आणि प्रशांत पाटीलना प्रतिउत्तर देत असताना 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत. दफलकावरती टोटल 8. गोलंदाजी मार्कवरती आपण अभिजित मोरेला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं प्रेशर दडपण असेल. मात्र इथे पुन्हा एकदा फील्ड
मध्ये परिवर्तन आपण पाहतोय. सातत्यानं फील्ड रचना बदलली जाते. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. यावेळी चेंडूची गती कमी केली गोलंदाजांना. या आधीच्या बॉलवरती गती जास्त होती, त्याच्यावरती प्रहार. मात्र तदनंतर इथे आपण बघू शकाल गोलंदाजांना युक्ती लढवली आहे. चेंज ऑफ पेस, चेंडूमधली गती काढून टाकली आहे आणि येतोय डॉट बॉल. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला बीट केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. त्रेपन्नचा पाठलाग करायचा पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात आपण बघू शकाल. सर्कल पाबंदीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. इथे स्क्वेअर कटचा लाजवाब देखना फटका. अप्रतिम स्ट्रोक. बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार. खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 16 आणि पॅनल्टीच्या 2 त्याच्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. टोटल 18 स्कोर कार्ड वरती येत आहेत. 53 धावेचा पाठलाग करायचा आहे. फटाक्यांच्या आतिषबाजी आपण बघू शकाल. मान्यवरांचं शुभ आगमन. तर चिखले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय दिनेश शेठ पाटील आणि त्यांच्या समेत त्यांच्या सहकार्यांचं इथे आगमन झालेलं आहे. विश्वनाथ पाटील, दिनेश शेठ पाटील, विनायक पाटील या त्रिवेणी संगमचा आम्ही रोशन साई स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्राणा यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्या वतीने बघा, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद महागुरु सर. वळूया मॅचकडे. एका ओव्हरचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण 18 पहिल्या ओव्हरमध्ये चांगली जबरदस्त फलंदाजी दाखवली. 4 चौकार प्रशांत पाटीलनं टोकलेत. दुसऱ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस आपण पाहतोय. सर्कल पाबंदीचं षटक आपण क्रमांक 2 पाहतोय. चला मैदानामध्ये लगेचच सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. 3 फिल्डर डीप मध्ये सजवले गेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती भावेश मोरे सज्ज झालाय. कल्पेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. सेकंड वरती डावकुरे त्याचा फलंदाज राहुल पाटीलला आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका अलॉन द कार्पेट. ऑन साइडला डिपमधनं फिल्डर येत आहेत. काऊ कॉर्नर रिजनला हा चेंडू अडवला जातोय आणि या बॉलवरती येते फक्त सिंगलने इथे धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती टोटल 19. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार विद्यमान सरपंच आदरणीय श्री एकनाथ नामदेव पाटील सरपंच साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आणि त्यांच्या वतीने सर्व पाहुणे मंडळींचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत.
चला नारपोली, आपण जास्त वेळ घेऊ नका. बघा टाइम ऑन आहे. जर आपण जास्त वेळ घ्याल तर आपल्याला एक खेळाडू सर्कल पाबंदीमध्ये आणावा लागेल. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर तिथे तैनात, प्रोटेक्शन आहे. या बॉलवरती येते फक्त सिंगल. धापलकावरती टोटल 20. उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजची ही तिसरी नाईट रजनी आपण पाहतोय आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये नारपोली वर्सेस घोट या दोन बलाढ्य टीम मध्ये लढत आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल. चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करतोय. येईल या बॉलवरती फक्त सिंगल. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना आपण कल्पेश गायकवाडला पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या गोलंदाज अभिजितनं आणि तदनंतर मात्र कल्पेशवरती भरोसा दाखवलाय आणि तो भरोसा आतापर्यंत त्यानं सिद्ध केलाय. यावेळेस जबरदस्त हिट, मिड विकेट झोन क्लिअर केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तरार्धातील पहिला दमदार षटकार. षटकारानं धावगतीला आकार आलाय. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 27-27. चांगली फलंदाजी होतीये. अजून एक तडाखा. बॉल हव्यामध्ये. डीप मंद फिल्डर येत आहेत. झेल कॅरी केलाय. पहिला धक्का टीम राजाराणी घोटला. राहुल प्रशांत बॅक टू पॅव्हिलियन. राजाराणी चषक क्रिकेट स्पर्धा, नाईट स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून आपल्याला आपल्या भेटीसाठी आली ते बालाशेठ धुमाल घोट यांचं मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत. प्रसाद पाटील बाद झाला. स्कोरर कडनं थोडीशी मिस्टेक झाली होती. लगेचच तिच्यामध्ये केला जातोय सुधार. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रुपेश सालुंखे ऑन स्ट्राईक असेल. पहिला धक्का टीम राजाराणी घोटला. यावेळेस बॅटची कडा. झेलची संधी. विकेटच्या मागे चुकी होणार नाहीये. झेल टिपलाय. कीपरनं अप्रतिम. फलंदाज होईल बाद. अंकित एक धक्का टीम घोटला. रुपेश बॅक टू पॅव्हिलियन. मुजबा देवी माझ्या सपनात आली. साऱ्या भक्तांना काय म्हणाली. अरे संकटात घाबरायचं नाही. अरे संकटात घाबरायचं नाही. मी उभी तुझ्या पाठीशी आहे. 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 सन्माननीय प्रमोद गडगे चिंद्रण यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तन्मय 11 जानुमा नारपोली क्रिकेट संघ शतरक्षक रचना आपण इमिजिएटली त्वरित करून घ्यायचे. बघा वेळ कमी आहे. वेळेची पाबंदी मात्र प्रत्येक संघासाठी असणार आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 27. दुसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश गायकवाडनं चांगली गोलंदाजी केली. एक षटकार वगळला तर खूप चांगली गोलंदाजी त्या ओव्हरमध्ये त्यानं दाखवली आहे.
इथनं कमबॅक करावा लागेल नारपोली टीमला. तन्मय 11 जय हनुमान नारपोली हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती भावेश मोरे आलाय. तिसरा फ्रेश गोलंदाज आपण पाहतोय. नारपोलीच्या माध्यमातून रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. सन्माननीय रविदादा पाटील, पोलीस पाटील कोंडले, त्यांच्या समवेत गणपत शेठ कडू, माजी सरपंच चिंद्राणा, सन्माननीय रोहिदास शेठ पाटील चिंद्रण यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. या वेळेस चांगला बॉल कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. एक धाव सहजरित्या इथे कंप्लीट केली जाते. चला व्यासपीठावर सचिन शेठ पाटील चिंद्राणा, आपले शंकर शेठ देशेकर यांना पाहतो, माजी उपसरपंच चिंद्रन क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं. आणि कालूराम आमचे कैलाश मात्रे मनपूर्वक आपले स्वागत आहे. बघा स्वर्गीय रणजित पाटील यांच्या अभिस्मरणीय आठवण म्हणून सचिन शेठ पाटील चिंद्राणा यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. ह्यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण सुनील सालुंकेला पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथनं कमबॅकला सुरुवात केली आहे टीम नारपोलीनं. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर जास्त धावा खर्च केल्या. तदनंतर जिम्मेदारी घेतली कल्पेश गायकवाडनं. आता त्याच्यावरती भावेशवरती जिम्मेदारी सोपवली आहे तिसऱ्या षटकाची. पुन्हा एकदा बॅटची कडा पस्लिपला झाली आहे मिस्टेक. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. आरनी पुढे जाईल. 32 या आकड्यावरती चौकार येतोय. नशिबाची साथ. टीम घोटला इथे आडव्या बॅटनं लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात केला गेलाय. या बॉलवरती येईल फक्त सिंगल. धापलकावरती टोटल 33. आता जिंकण्यासाठी समीकरण आपण बघू शकाल. 14 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी टीम घोटला. यावेळेस लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. 6 रन. राहुल पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. दमदार हिट. समीकरण सोपं झालंय. आता 13 मध्ये बनवायचे आहेत 14. समीकरण बॉल टू रन इक्वेशन आलाय. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. अप्रतिम फटका. क्रिकेटचा क्लास राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. या बॉलवरती येत आहेत 2. चांगला क्रिकेट. आता मात्र समजदारी भरा क्रिकेट आपण पाहतोय. एका दुःखाच्या मदतीनं डाव पुढे चालवण्याचा प्रयत्न केला जातोय राहुलकडनं. धावफलक 2 ने पुढे जाईल. 41 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ इथनं समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना. रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. तर व्यासपीठावर खऱ्या त्याने बघा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार विद्यमान सरपंच आदरणीय श्री एकनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत माजी उपसरपंच अनंत शेठ कडू, एकनाथ शेठ मुंबईकर, त्याचबरोबर माजी उपसरपंच
श्री नरेश सोनवणे साहेब, जे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सरचिटणीस आहेत. रविदादा पाटील कोंडले यांचं व्यासपीठावर आगमन. त्याचबरोबर शंकर शेठ देशेकर यांना पाहतो, माजी उपसरपंच. प्रमोद गडगे, गणपत शेठ कडू माजी सरपंच. श्री रोहिदास शेठ पाटील, विश्राम पाटील यांना पाहतो. त्याचबरोबर दिनेश शेठ पाटील चिखले उद्योजक. त्यानंतर विनायक आहे, त्यांच्या समवेत विनायक पाटील, विश्वनाथ पाटील, नितीन पाटील आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर एक किताब आपण पाहतो. स्वर्गीय दशरथ जयराम पाडेकर यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र अक्षय पाडेकर यांच्या वतीने निश्चित स्वरूपात या स्पर्धेसाठी चांगले योगदान देण्यात आलेले. अक्षय, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक आला. फुलरलेनचा हा बॉल, बॅटची कडा घेतली आहे. फर्स्ट स्लिपला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, त्याच्याकडनं बॉलची अडवणूक झाली आहे. बॉलवरती येते सिंगल. अभिजित मोरेला आपण पाहतोय, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. आता 11 मध्ये बनवायच्यात 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी राजा राणी घोटला 11 धावेची गरज आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करतीये. तिसरी नाईट रजनी आपण पाहतोय. यावेळेस टप्प्याचा बॉल हुक केलाय. विकेटच्या मागे फिल्डर नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. विकास भंडारी यांच्याकडनं 200चं पारितोषिक आहे आणि बक्षीस प्रत्येकी दिवसामध्ये दिलं जाईल. यावेळी चांगला फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेनं. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फुलनं पूर्णपणे मॅचचं समीकरण उद्ध्वस्त केलं. आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे आणि इथे दिशा खराब आणि दशा खराब झाली आहे. टीम नारपोलीची हार्डलक. पहिला सामना जिंकला टीम घोटनं. यापुढील मॅच साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला, यापुढील मॅच असेल धाकटी जुई वर्सेस फ्रेंड्स फॉरएव्हर पेटाली बी. चला आपण आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे राजाराणी घोट क्रिकेट संघ अर्थात बालाशेठ धुमाल घोट यांनी पुरस्कृत केलेला संघ पहिल्या सामन्यात विजय संपादित केलं. अभिनंदन तुमचा. तन्मय 11 जानुमान नारपोली क्रिकेट संघ, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चिंद्राण आणि रोशन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्राण यांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर या सामन्याचा सामनावीर इथे आमचे गुणलेखक इथे जाहीर करतील. प्रसाद पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. प्रसाद ठरतो सामनावीर आणि प्रसादला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत. चिखले गावचे उद्योजक सन्माननीय दिनेश शेठ पाटील आहेत. विनायक पाटील, नितीन पाटील आणि विश्वनाथ पाटील या चारही व्यक्तिमत्वांना आम्ही ते आमंत्रित करतो. दिनेश, आपण आपल्या शुभांस्ते प्रसाद पाटीलला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव इथे केला जाणार आहे. सामनावीर किताब आम्ही पाहतो, त्याचे पुरस्कर्ते आहेत स्वर्गीय दशरथ जयराम पाडेकर यांची अविस्मरणीय आठवण. त्यांचे सुपुत्र इथे आपण पाहतो अक्षय पाडेकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे आम्हाला सन्मान चिन्ह अर्थात सामनावीर हे गौरव चिन्ह पुरस्कृत केलेलं आहे. या प्रसाद अभिनंदन. हा बघा डेडिकेट केलेले त्यांनी. याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुपूर्द केलेली. या राहुलचं अभिनंदन करण्यात आले. राहुल, या राहुलसाठी हा सामनावीर किताब इथे प्रदान केला जाणार आहे. राहुल पाटील बघा थांबायचे आहे तुम्हाला. यानंतर लढत विनर टू विनर होणार आहे.
राजाराणी घोट सुनील सालुंके कुठे जायचं नाहीये. यानंतरची जी लढत होणार आहे धाकटी दुई विपक्ष पेठाली या सामन्यातून जो संघ जिंकेल तो लगेचच राजाराणी घोट क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. या राहुलला सामनावीर या किताबाने त्याचा गौरवविधी केला जाईल. राहुल अभिनंदन, अतिशय चांगल्या प्रकारे सांघिक दृष्ट्या आणि